नक्कीच सूरज, आपण पाहतोय पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या आधी अमित ठाकरेंनी मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं होतं। त्या संदर्भात तरी त्यांनी परमिशन घेतली होती का? त्या संदर्भात पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? काही अधिक माहिती मिळू शकली आहे? या संदर्भात तरी पोलिसांनी जे आहे ते अमित ठाकरेंना कोणतीही सूचना किंवा कोणत्याही काही सांगितलेलं नाही पोलिसांनी। आणि किंबहुना अमित ठाकरे यांनी देखील कोणती पूर्वसूचना घेतली होती का पोलिसांची हे देखील अद्याप समोर आलं नसलं तरी देखील जे काही शक्ती प्रदर्शन अमित ठाकरे यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल कुठलाही त्रास किंवा कोणताही गुन्हा किंवा काही पुढची कारवाई पोलीस करणार नाही आहेत असंच पोलिसांनी जे आहे ते आता पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जे काही शक्ती प्रदर्शन मुंबईपासून ते नवी मुंबईपर्यंत रस्त्यांवरती अमित ठाकरेंनी केलेलं आहे त्या संदर्भात पोलिसांकडून कोणतीही पुढची कार्यवाही जी आहे ती अमित ठाकरेंवरती केली जाणार नाही असं देखील पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे। मात्र आपण पाहिलं की हे खूप मोठ्या प्रमाणात अमित ठाकरे यांनी जे आहे ते शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि आपण बघतो की आता अमित ठाकरे यांनी नोटीस जी आहे ती स्वीकारलेली आहे आणि आता अमित ठाकरे माध्यमांशी काय बोलतात, काय बोलणार माध्यमांसमोर हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे। नक्कीच आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी संदीप देशपांडे पाहायला मिळत आहेत। गजानन काळे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अनेक दिग्गज मनसेचे नेते देखील या वेळेला अमित ठाकरे यांच्या सोबत आहेत। काहीच वेळापूर्वी अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली आहे। आपण पुन्हा वळूयात आपल्या प्रतिनिधी यांच्याकडे। सूरज, नोटीस स्वीकारलेली अमित ठाकरे यांनी, मात्र पोलिसांची पुढची कारवाई काय असणार आहे? निश्चितपणे जे शक्ती प्रदर्शन झालं होतं या ठिकाणी त्यावरती कुठेतरी या शक्ती प्रदर्शनवरती पोलीस कारवाई करतात का याकडे पॅरेंटचं लक्ष लागलं होतं। मात्र जी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे की यापुढे कोणतीही कारवाई जी आहे, कारण आता अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलेली आहे आणि जी शक्ती प्रदर्शन अमित ठाकरे यांनी मुंबईपासून नवी मुंबईपर्यंत केलेलं होतं त्यानंतर पोलीस कारवाई करतील असं सगळ्यांना वाटलं होतं। मात्र जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे, पोलीस सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यामुळे या शक्ती प्रदर्शनावरती कोणतीही पोलीस जी आहे ती कारवाई करणार नाही अशी माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता ही जी नोटीस अमित ठाकरे यांनी स्वीकारलेली आहे त्यानंतर ते वकिलांचा सल्ला घेणार आहेत, वकिलांसोबत चर्चा करणार आहेत आणि पुढची भूमिका अमित ठाकरे थोड्याच वेळात मांडणार आहेत। कारण जर का पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते झालं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ देखील अमित ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनसैनिक असतील आणि ठाकरे गटाचे देखील काही कार्यकर्ते जे आहेत ते अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी दाखल झालेले होते आणि त्याचमुळे कुठेतरी हा जो मोठा जनसमुदाय जो नवी मुंबईत या पोलीस स्टेशन बाहेर दाखल झाला होता त्यामुळे कुठेतरी अमित ठाकरे यांच्यावरती, कारण अमित ठाकरे यांनी पूर्व परवानगी घेतली होती का या सर्व रॅली काढण्याची हे देखील खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पोलिसांनी जे सांगितलेलं आहे की यावरती कोणतीही कारवाई जी आहे ती पोलीस करणार नाही। मात्र जी नोटीस आता अमित ठाकरे यांना बजावलेली आहे त्यावर त्यांना पुढची जी कारवाई आहे ती त्यांना कायदेशीररित्या पूर्णपणे पार करावी लागणार आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि आता अमित ठाकरे जे आहेत ते आता त्यांच्या वकिलाशी सल्लामसलत करून पुढची जी त्यांची जी काही लीगल ऍक्टिव्हिटीज असतील ती करणार आहेत। नक्कीच सूरज, तुम्ही आमच्यासोबत असंच